विद्यार्थी मित्रांनो, मी भूगोल या विषयाचं इयत्ता 10वीच आपणास ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत पाठ्यपुस्तकातील पहिला भाग, पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण आणि तिसरं प्रकरण, या तिसऱ्या प्रकरणाचा राहिलेला जो भाग येईल तो भारत आणि ब्राझील या देशामधील जलप्रणाली याचं मी आज ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. याच्या आधीचे 2 प्रकरणं आणि भारत ब्राझील या प्राकृतिक रचना व जलप्रणाली या धड्याचं जो काही भाग टाकला तो अभ्यासा, वाचा, लिहा, तुमचा पूर्ण अभ्यास होऊन जाईल. आज आपण पाहणार आहोत ब्राझीलमधील जलप्रणाली. ब्राझीलमध्ये मुख्य 3 जलप्रणाली दिली असून चौथी आहे किनारी जलप्रणाली. पहिले आहे ॲमेझॉन जलप्रणाली आहे, दुसरी आहे पॅराग्वे जलप्रणाली, तिसरी साओ फ्रान्सिस्को जलप्रणाली, चौथी आहे किनाऱ्यावरील जलप्रणाली. आपल्याला जर अभ्यास करायचा म्हटलं की ॲमेझॉन जलप्रणालीची माहिती द्या किंवा वैशिष्ट्य द्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ॲमेझॉन जलप्रणालीचा नकाशा दिलेला आहे. आपण जर पाहिला की ही ॲमेझॉन जलप्रणाली या ब्राझील देशाच्या उत्तर भागामध्ये आहे. या ब्राझील देशाच्या पेरू नावाचा एक जो बाजूला देश आहे, या देशामध्ये उत्तर दक्षिण दिशेमध्ये अँडीज नावाचा पर्वत आहे. या अँडीज पर्वतातून या ॲमेझॉन नदीचा उगम होतो आणि पेरू देशामधून ती नदी ब्राझील देशामध्ये वाहत येते आणि अटलांटिक महासागराच्या उत्तर भागामध्ये ही ॲमेझॉन नदी जाऊन मिळते. साधारणतः ही जी ॲमेझॉन नदी आहे ही विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आहे. वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आरोह प्रकारचा पाऊस दररोज पडतो. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे या ॲमेझॉन नदीला वर्षभर प्रचंड पाण्याचा पुरवठा होतो. पाण्याचा पर सेकंदाचा वेग जर पाहिला, विसर्ग किती होतो? 2 लाख घनमीटर पाण्याचा विसर्ग पर सेकंद या नदीच्या पात्रात होतो. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याचा हा विसर्ग होत असतो. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पात्रामध्ये नदीने वाहून आणलेला गाळ जो आहे तो काही साचत नाही. सरळ अटलांटिक महासागराच्या जिथे मुखाजवळ नदी वाहून येते त्या ठिकाणी नदीने वाहून आणलेला गाळ जो आहे त्या गाळामधून काही बेट या ठिकाणी निर्माण झाले आहे. मालवा वगैरेचा ती बेट आपण अभ्यास केला. ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळचा भाग 150 किलोमीटर रुंद आहे. विद्यार्थी मित्रांनो, 150 किलोमीटर, तुमच्या गावापासून 150 किलोमीटरचा अंतर विचारात घ्या. 150 किलोमीटर प्रवास करायला 3 तास लागतात आपल्याला. एवढी रुंद अशी ही ॲमेझॉन नदी आपल्याला दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. परंतु या ॲमेझॉन नदीचा जो काही प्रवाह आहे, जो काही भाग आहे, तो मात्र पूर्णपणे जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. हे एक महत्त्वाचं आहे. ॲमेझॉन नदीच्या मुखाकडच्या भागामध्ये या नदीच्या अनेक वितरिका आहेत आणि त्या वितरिकेमधून पाणी हे अटलांटिक महासागराला सुद्धा जातं. अशा प्रकारे ॲमेझॉन नदीची जर वैशिष्ट्य विचारले तुम्हाला तर थोडक्यामध्ये सांगता येईल. दुसरी नदी आहे पॅराना जलप्रणाली जी आहे ही या नैऋत्य भागामध्ये, या ठिकाणी पॅराग्वे जलप्रणाली ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये आणि ही पॅराग्वे या नद्या ज्या आहेत ह्या अर्जेंटिना देशामध्ये वाहत जातात आणि अर्जेंटिना देशामध्ये जी काही एक महत्वाची नदी आहे प्लाटा नदी, या प्लाटा नदीला ह्या 2 नद्या जाऊन मिळत असतात. तिसरी नदी आहे साओ फ्रान्सिस्को नदी आहे. ही साओ फ्रान्सिस्को नदी आहे ही ब्राझीलच्या ढाल क्षेत्रीय प्रदेशामध्ये उगम पावते आणि उत्तरेकडे जवळजवळ 1000 किलोमीटर पर्यंत
वाहत गेल्यानंतर ती पूर्वेकडे वळते आणि ह्या अटलांटिक महासागराला जाऊन हे लक्षात घ्या. या ब्राझील मधल्या तिसऱ्या महत्वाच्या नदीला पूर्णपणे पाण्याचा पुरवठा होतो तो ब्राझीलच्या ढाल क्षेत्रीय प्रदेशामधूनच होत असतो हे लक्षात घ्या. अशा प्रकारे साऊ फ्रान्सिस्को नदीचं जर सांगायचं झालं तर तिच्या मुखाकडे 250 किलोमीटरचा जो भाग आहे तो जवळजवळ जलवाहतुकीसाठी सुद्धा उपयुक्त आहे लक्षात घ्या. चौथी जलप्रणाली दिली किनारी नद्या दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो या नकाशामध्ये पहा, ही एक उत्तरेकडे जाणारी नदी आहे, उत्तरेकडे जाणारी आहे. झटा पेरुक्वे नदी आहे आणि दुसरी दिलेली आहे पारानादी नदी दिलेली आहे. तिसरी नदी आहे किनारी भागामध्ये पुन्हा गुआपू नदी दिलेली आहे. या नद्या वेगाने वाहत असतात, छोट्या छोट्या नद्या आहेत, लांबीने कमी आहेत आणि सरळ दोन नद्या उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात, तर एक नदी जी आहे ती पूर्वेला अटलांटिक महासागराला जाऊन मिळत असते. ह्या नद्यांच्या मुखालगतच्या प्रदेशात मात्र दाट लोकवस्ती आहे, म्हणून लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून या छोट्या छोट्या किनारी नद्या ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. हे पण त्या ठिकाणी ब्राझीलमध्ये सांगायचं महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. नंतर आपल्याला दिलेला आहे भारतामधील जलप्रणाली दिलेला आहे. जसं हे ब्राझीलमधील जलप्रणाली झालं तसं भारतामधील जलप्रणाली सुद्धा दिलेला आहे. हा एक मोठा नकाशा तुम्हाला दिलेला. भारतातील जलप्रणाली याच्यामध्ये उगमानुसार निर्माण झालेल्या जलप्रणालीचा अभ्यास दिला आहे. हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या आणि द्वीपकल्पीय पठारावरून उगम पावणाऱ्या नद्या. आता आपण सुरुवातीला हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांचा भाग पाहणार आहोत. असा प्रश्न येतो की हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांना बारमाही पाणी पुरवठा होतो किंवा हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या बारमाही वाहतात किंवा हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांना वर्षातून 2 वेळा पूर येतो. कारण हिमालय पर्वतीय भागामध्ये नैऋत्य मान्सून वारे अडवले जातात, धोधो प्रचंड पाऊस पडतो आणि प्रचंड नद्यांना पाण्याचा पुरवठा पावसाळ्यामध्ये होतो. हिवाळ्यामध्ये हिमालय पर्वतीय भागामध्ये हिमवृष्टी होते आणि उन्हाळा लागला की हा हिम वितळायला सुरुवात होते. हिम वितळला की हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याचा पुरवठा होतो. नदी पात्रांमध्ये असणारे नैसर्गिक झरे नदीच्या मुख्य प्रवाहाला पाणी पुरवठा करतात. या सर्व बाबींचा विचार केल्यामुळे हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या बारमाही वाहतात. मग हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये 2 भाग घेतला आहेत, एक पश्चिम वाहिनी नदी आणि पूर्व वाहिनी नदी. हा एक नकाशा दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. या नकाशामध्ये जर आपण पाहिलं तर हिमालयातून उगम पावणारी आणि पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर ही भारताच्या उत्तरेकडील जो केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीरचा, लडाखचा, त्या भागामधून ही वाहत जाते आणि पाकिस्तानमध्ये वाहत जाते. त्या नदीचं नाव सिंधू नदी आहे. 2500 किलोमीटर लांब असणारी ह्या सिंधू नदीचा फक्त 700 किलोमीटरचा प्रवाह भारतामध्ये आहे. ही सिंधू नदी पाकिस्तानमध्ये वाहत जाते. या सिंधू नदीच्या उपनद्या तुम्हाला दिलेल्या आहेत, रावी, चिनाब, झेलम, बियास, सतलज. त्यापैकी राकत सरोवराजवळ उगम पावणारी सतलज नदी हिमाचल प्रदेश, पंजाबमधून वाहत जाताना तिला मिळणाऱ्या छोट्या मोठ्या नद्यांच्या निक्षेपण कार्यामधून पंजाबचा सुपीक मैदानी प्रदेश झाला आहे आणि तिथून ही सतलज नदी पाकिस्तानमध्ये सिंधू नदीला जाऊन मिळते आणि सिंधू नदी पुढे पाकिस्तानमधून वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळते. एवढा भाग आपल्याला सिंधू नदीच्या बाबतीमध्ये सांगता येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की ही सिंधू नदी आपल्या दोघं केंद्रशासित प्रदेशामधून, उत्तरेकडच्या केंद्रशासित प्रदेशामधून वाहत जाते हे लक्षात घ्या.
दुसरी नदी दिलेली आहे आता पूर्ववाहिनी नद्या दिल्या आहेत, ज्यामध्ये आपण आधी गंगा नदीचा विचार करू. गंगा जलप्रणाली ही ॲमेझॉन जलप्रणालीसारखी विस्तृत प्रणाली. उत्तराखंडामधल्या गंगोत्री या ठिकाणी गंगेचा उगम होऊन ती भारतामध्ये उत्तराखंडामधून उत्तर प्रदेश दिल्ली जाऊन वाहत वाहत जाऊन ती पश्चिम बंगालमधून बांगलादेशामध्ये वाहत जाते. तिच्या पश्चिम बंगालमध्ये अनेक वितरिका आहेत. गाळाचं निक्षेपण करून गंगेने आपल्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयार केला आहे. या गंगेची मुख्य उपनदी आहे यमुना. ही यमुनोत्री इथे उगम पावते हिमालय पर्वतीय भागात, आणि ही यमुनोत्रीपासून यमुना नदी ही गंगेला जाऊन मिळते. या भारतीय पठारावरच्या ज्या मी उत्तरवाहिनी नद्या दिलेल्या आहेत त्यामध्ये चंबळ, बेटवा, शोण या अनुक्रमे यमुना आणि गंगा नदीला जाऊन मिळतात. हे या नकाशामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की भारतीय पठारावरच्या उत्तरवाहिनी नद्या अनुक्रमे यमुना आणि गंगेला जाऊन मिळतात. हे पण महत्त्वाचं आहे. साधारणतः या पूर्ववाहिनी नदी जी आहे गंगा, हिला चीनमधून तिबेटच्या भागातून वाहत येणारी सॅंगपो, जिला आसाममध्ये दिहांग म्हणतात, पुढे ती ब्रह्मपुत्रा नावाने ओळखली जाते, आणि ती बांगलादेशामध्ये गंगेला जाऊन मिळते आणि प्रचंड असा पाण्याचा प्रवाह संथ वाहतो आणि विस्तृत असा गाळाचा प्रदेश तिथे तयार झालेला आहे. प्रचंड गाळाचं निक्षेपण म्हणून या गंगेच्या खोऱ्यामध्ये शेतीचा विकास सुद्धा झाला आहे. हा गाळ सर्व सुपीक आहे. या गाळामध्ये ह्युमन सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण आहे. जलसिंचनाच्या सुविधा आहेत. म्हणून संपूर्ण गंगेचं खोरं जे आहे ते आज कृषीप्रधान बनलेलं आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढे आणखीन आपण गेलो, द्वीपकल्पीय पठारावरील नद्या दिलेल्या आहेत. हा पठारी प्रदेश आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि या ठिकाणी द्वीपकल्पीय पठारी भागामधल्या या सर्व नद्या दिलेल्या आहेत. या द्वीपकल्पीय पठारावरची मी तुम्हाला उत्तरवाहिनी नद्यांचं सांगितलं की त्या उत्तरेकडे वाहत जाऊन अनुक्रमे यमुना आणि गंगेला जाऊन मिळतात. भारतीय पठारावरून वाहणारी गंगेची टिंबटिंब ही उपनदी आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय? भारतीय पठारावरून वाहणारी गंगेची टिंबटिंब ही उपनदी आहे, तर शोण नदी ही एकमेव भारतीय पठारावरून वाहणारी आणि गंगेची उपनदी आहे. चंबळ, बेटवा या यमुनेला जाऊन मिळतात. हे लक्षात घ्या. हिच्यामध्ये आपण पश्चिम वाहिनी नद्या घेतल्यात भारतीय पठारावरून. आता भारतीय पठारावरून वाहणाऱ्या नद्यांचं पावसाळ्यात पाण्याचा प्रचंड पुरवठा होतो. कोरड्या ऋतूमध्ये बहुसंख्य भारतीय पठारावरील नद्यांचं पात्र कोरडं पडतं, कारण भारतीय पठारी प्रदेशामध्ये हिवाळ्यात हिमवृष्टी होत नाही किंवा उन्हाळ्यात पाऊस पडत नाही. म्हणून ज्या छोट्या मोठ्या नद्या आहेत त्यांचं उन्हाळ्यामध्ये मात्र पात्र कोरडं झालेलं असतं. हे लक्षात ठेवा. पश्चिम वाहिनी नद्यामध्ये नर्मदा, तापी या दोन नद्या ज्या आहेत त्या प्रचंड अशा खजदरीतून वाहत जातात. खंबायतच्या आखाताला आणि कच्छच्या आखाताला ह्या अनुक्रमे जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. गोव्यामधून वाहणारी मांडवी नदी आहे, केरळमधून वाहणारी पेरियार नदी आहे, राजस्थानमधून वाहणारी मही, लुनी, साबरमती नद्या आहेत. या सर्व पश्चिम वाहिनी नद्या आहेत. वेगाने वाहतात, गाळाचं निक्षेपण करत नाहीत, म्हणून मुखाशी विस्तृत असा मैदानी प्रदेश नाही आपल्याला दिलेला आहे. या नद्या आहेत सर्व भाग दिला आहे. या सर्व ज्या नद्या आहेत या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जो पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटातून उगम पावतात. पश्चिम घाट हा प्रमुख जलविभाजक आहे. काही नद्या पश्चिमेकडे वाहत जातात तर काही नद्या पूर्वेकडे वाहत जातात. मग आता आपण पूर्ववाहिनी नद्या पाहू. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि असंख्य नद्या आहेत.
हिच्यात प्रश्न येतो, गोदावरीचा उगम टिंबटिंब या ठिकाणी आहे तर त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी नावाच्या डोंगरावरती आहे. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरला आहे. दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी सर्व नद्या पूर्व वाहिनी आहेत, हे लक्षात ठेवा. वर्षभर भारतात गोदावरी नदी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. तिला अनेक नद्या येऊन मिळतात. पूर्व घाटाचे झीज करून आपला मार्ग विकसित केला आहे आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. तिथे मुखाशी गाळाचं निक्षेपण होऊन बेटांची निर्मिती झालेली आहे. यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड गाळाचं निक्षेपण होऊन सुपीक असा मैदानी प्रदेश या नद्यांनी तयार केलेला आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला जर थोडक्यामध्ये यांचं माहिती विचारली गेली की बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत, तर ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत, तर ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. उत्तरेला जर कोणत्या नद्या वाहत जातात तर चंबळ, बेटवा, शोण आहेत. या अनुक्रमे यमुना आणि गंगा नदीला जाऊन मिळत असतात, हे पण लक्षात घ्या. सांगायचं म्हटलं म्हणजे की ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत त्यांचं पाणलोट क्षेत्र पश्चिम वाहिनी नद्यांपेक्षा जास्त आहे. पूर्ववाहिनी नद्यांनी आपल्या मुखाशी गाळाचं निक्षेपण केलं आहे, पश्चिम वाहिनी नद्यांनी आपल्या गाळाशी निक्षेपण केलेलं नाही. जर फरक स्पष्ट करायसाठी विचारलं किंवा तुलनात्मक विचारलं गेलं की दोघीकडच्या नद्यांची तुलना करून माहिती सादर करा, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला माहिती सांगता येऊ शकेल, हे लक्षात घ्या. या ठिकाणी मी माझ्या परीने तुम्हाला या पाठातलं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो स्वाध्याय दिलेला आहे, जो ऑब्जेक्टिव्ह आहे, तो थोडाफार मी तुम्हाला सोडवून देतो. बाकी जो स्वाध्याय दिलेला आहे त्याची सविस्तर चर्चा मी माझ्या ज्ञानामधून केलेली आहे. ते ऐका, ते लिहा आणि त्याच्यामधून सर्व प्रश्नांचं उत्तरं तुम्हाला आपोआप मिळतील, हे लक्षात घ्या. स्वाध्यायामध्ये आपण पाहू बरं. अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. पहिलं दिलंय की ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंबाने व्यापलेला आहे, तर उच्चभूमींनी व्यापलेला आहे. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठारी प्रदेश आहे. ॲमेझॉन नदीचे खोरे मानवी वस्तीला अनुकूल हा प्रश्न मागच्या 1 वर्षापूर्वीच येऊन गेला. ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखाशी मात्र त्रिभुज प्रदेश नाही, हे लक्षात घ्या. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. अरबी समुद्रामधली लक्षद्वीप मी दुसऱ्या धड्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या प्रकरणात सांगितलं. समुद्रातले प्रवाळ कीटक मृत झाल्यानंतर त्यांचे मृत अवशेष आणि सागरी गाळ यांच्या निक्षेपणातून ही बेटं तयार होतात. ती लक्षद्वीप बेटं हिच्यातून तयार झाली. अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड नावाचं पठार आहे, जे उत्तर भारतीय पठाराचे उपविभाग आहे. त्याच्यातला हा पहिला भाग त्या ठिकाणी दिला आहे. अचूक गट ओळखा असा एक प्रश्न दिलेला आहे. ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम लिहा. तर वेगळा घटक जो आहे तो गियाना उच्चभूमी, ॲमेझॉन खोरे, ब्राझील उच्चभूमी हा भाग तुम्ही पाहू शकतात विद्यार्थी मित्रांनो. तसं ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत. झुरुका-झिंगू, अरागुआ हा वेगळा गटात न बसणारा आहे. भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात. कर्नाटक, महाराष्ट्र, बुंदेलखंड हा भाग तिच्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो बाकीचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला दीर्घ उत्तरी प्रश्न मी माझ्या ज्ञान जे काही दिलेलं आहे, मी माझं ज्ञान तिच्यामध्ये तुम्हाला ते आपोआप समजून घेतील. वाचा, पहा, लिहा. तिसरा पाठ माझ्या परीने मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून पहा, सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्ञानात वाढ करून घ्या. याच्या पुढचा जो भाग देणार आहे तो विद्या बोर्डामध्ये येणारी प्रश्नपत्रिका, त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, त्यानंतर आलेख हा कसा काढायचा, आलेखाचे प्रकार कोणते आहेत याचं ज्ञान मी तुम्हाला देणार आहे. नमस्कार.